भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकुलकर्णे भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकुलकर्णे मूढजहीः अनागमतृष्णा कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णा सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्य भगवान यांनी आपल्या मोह मुद्गर
भज गोविंदम. या स्तोत्रामध्ये जीवनाच्या विविध अशा पैलूंचं यथार्थ दर्शन घडविलेलं आहे, ज्याचा आपण कधी विचारही केला नाही. आचार्यांनी आपल्याला त्या विषयामध्ये विचार करण्याकरता प्रवृत्त केलेलं आहे. आणि आचार्यांच्या या स्तोत्राचा विचार करता करता आचार्यांच्या मस्तिष्कामध्ये मानवी जीवनाचे जे आदर्श मूल्य त्यांनी प्रस्तुत केले, त्या मूल्यांच्या पर्यंत आपण विचाराने जाऊन पोहोचतो आहे. स्वतःला आपण भाग्यवान समजलं पाहिजे की आचार्य श्री शंकराचार्य भगवान मानवी मूल्यांचा ज्या विचाराच्या द्वारे परामर्श घेत आहेत, त्यांच्या शब्दांना अवलंबन करून आपणही तितक्या उंचीच्या विचारामध्ये प्रवृत्त होत आहोत, हे आपल्या जीवनाचं परमभाग्य आहे. नाहीतर विकृत शब्दांना अवलंबन करून अनेकांनी आपलं जीवन विकृत करून घेतलं आणि त्याचा दुष्परिणाम स्व आणि अन्य कुटुंबियांच्या जीवनामध्येही दुष्परिणाम होतो. तसा ह्या तत्व साक्षात्कारी महापुरुषांच्या शब्दाचं अवलंबन आपण जर केलं तर तेवढ्या काळामध्ये आपल्या मस्तिष्कामध्ये त्या दिव्य विचारांची एक मालिका सुरुवात होते आणि कळत नकळत आपणही त्या विचारांपर्यंत जाऊन पोहोचतो. मग कधी आपलं अज्ञान असतं, कधी आपला दुराग्रह असतो, कधी कळत नकळत आपल्या जीवनात वेगवेगळ्या मर्यादा असतात, त्याची पण जाणीव होते. आणि मग कधी आपण प्रार्थनामय जीवन कसं जगलं पाहिजे याचाही विचार आचार्यांच्या स्तोत्रामध्ये आपण पाहतो आहे. की काल आपण असं पाहिलं की एक भगवत भक्त भगवंताला अतिशय आर्त हाकेने प्रार्थना करतो आहे आणि भगवंताला आठवण करून देतोय की तुम्ही कृपावंत आहात, दयाळू आहात आणि तुम्ही रक्षण करणारे आहात. म्हणून पाही 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 म्हणजे माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. ज्या परमात्म्याला रक्षण करायला सांगितलं त्या परमात्म्याला संबोधन दिलं आहे, हे मुरारे. मूर नावाच्या दैत्याचा तुम्ही विनाश केला आणि भक्तांना आनंदित केलं भगवान. पण आम्ही तुमचे भक्त आहोत, पण आमच्या हृदयामध्ये ही विकृतीचेच राक्षस थैमान घालत आहे आणि तुम्ही गीतेमध्ये सांगितलेले विचार, वेदामध्ये सांगितलेले विचार हे सत्य आहेत, पण आमच्या मनामध्ये असणारे रागद्वेष, वासना आणि अपवित्रता, अमांगल्यता ते विचार धारण करण्यासाठी प्रवृत्त होऊ देत नाही. ते विचार सत्य असताना सुद्धा आमच्याच मनातील विकार आम्हाला प्रतिबंध करतायत आणि त्या सत्याचा स्वीकार करू देत नाहीत. म्हणून भगवान, तुम्ही आमच्या ह्या अंतःकरणातील नकारात्मक विचारांचे जे राक्षस, त्याचं प्रतिनिधित्व म्हणजे मूर नावाचा दैत्य आहे, तो एकच होता. आमच्या अंतःकरणामध्ये असे किती दूषित विचार आहेत, कलुषित विचार आहेत, नकारात्मक विचार आहेत.
द्वंद्वात्मक विचार आहेत, आमच्या यथार्थ सत्याला दर्शनाला अडथळा आणणारे हे विचार आहेत, तेव्हा आपण कृपेच्या बाबतीमध्ये अपार आहात आणि म्हणून कृपया पारे पायी मुरारे, हे मुरारे पायी आमचं रक्षण करा आणि आमच्यावरती कृपा करा. कारण हा संसारातून बाहेर पडणं अतिशय अवघड आहे. कारण हा संसारच बहुदुस्तर आहे, खूप दुस्तर आहे, म्हणजेच उल्लंघन करण्याकरता अवघड आहे. इह संसार आहे असा हा संसार. इथे संसार शब्दाचा अर्थ आचार्यांनी केला पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मृत्युमुखी पडणं आणि पुन्हा पुन्हा आईच्या उदरामध्ये येणं आणि आईचं तारुण्य नष्ट केलं आम्ही. किती आयांचं तारुण्य आम्ही त्यांच्या उदरामध्ये जन्म घेऊन त्यांचं नष्ट केलं असेल. हे जे स्टेटमेंट आहे हे डॉक्टर साहेब खूप चांगल्या पद्धतीने सांगतील. मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा आईचं तारुण्य कसं स्खलित होतं, तिचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्तींचा कसा ऱ्हास होतो, हे वैद्यकीय क्षेत्रातील रोजचा त्यांचा अनुभव आहे. मौलीने देखील ही गोष्ट आवर्जून सांगितली आहे. अंगा जीवाची अटणी, वेचोनी करी बाळाची पाळती, देह उबगणे स्थिती न पाहे माय. आईची व्याख्या आचार्यांनी केली, भगवान ज्ञानोबरायांनी केली. ते म्हणतात आई बाळाला जेव्हा जन्माला घालते तेव्हा आईच्या जीवनामध्ये काय घडतं, बाळाच्या जन्माला येण्यामुळे अंगाची आटणी, तिच्या अंगाची आटणी होते. जसं पाणी आटतं, दूध आटतं, आपल्याला हे माहिती आहे. पण जसा बाळाला जन्माला देताना खूप रक्तस्त्राव होत असतो असं म्हणतात, मला माहिती नाही पण डॉक्टर नक्की सांगतील. खूप रक्तस्त्राव होतो ही बाळाला जन्माला घालताना. त्याच्या अगोदर कितीतरी तास अकांत वेदना होत आहेत, ती टाहो फोडते आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अंगाची आटणी, जीवाची आटणी, जीव कासावीस होतो. कधी कधी त्या काळामध्ये आईचा अंतही होतो. अंत होईल एवढी स्थिती बाळाला जन्माला देताना असते आणि म्हणूनच तर शब्द निघाला बाळांतपण. एक तर आईचा अंत होईल, नाही तर बाळाचा अंत होईल. म्हणून बाळ अंत किंवा बाळ येताना आईच्या अंतापर्यंतच्या वेदना तिला सहन कराव्या लागतात. म्हणून तो बाळांतपण हा शब्द साकार झाला आहे. आणि मग किती वेदना होतात, तिचं तारुण्य नष्ट होतं, शारीरिक क्षमता क्षीण होते, काही काळ बौद्धिक विचार थांबले जातात, मानसिक आंदोलन सारखी तिच्या मनात त्या काळात होत असतात. बस नको हा संसार. पण तसं होत नाही. त्याचं रिपिटेशन पुढे काही वर्ष चालू राहत. पण पुनरपी जननी जठरे शयनम, त्या आईच्या उदरामध्ये कितीदा जन्माला येऊन त्या आईचं सौंदर्य आम्ही नष्ट केलं. पण आईला बाळाला जन्म देताना जे सार्थकपण आमच्यातनं घडायला पाहिजे होतं ते सार्थकपण आम्ही आमच्याही जीवनात घडवलं नाही आणि तिच्या पोटी येऊन तिचंही सार्थक जीवन आम्ही केलं नाही. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, आचार्यांचा जन्म, जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म ज्या मातेच्या कुशीत झाला, त्या मातेची कुश
त्यांनी धन्य केली. धन्य धन्य जयाच्या कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या मातेच्या कुशीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांसारखे युगपुरुष जन्माला आले, त्या मातेची कुश यांच्या येण्याने धन्य झाली आणि यांचंही जीवन तेवढं धन्य आहे. पण आमच्याकडनं तसं घडलं नाही. पण घडावं याकरता ज्या क्षणी आमच्या विचारामध्ये सद्विचारांची प्रवृत्ती होते, तो दिवस आमच्या जीवनातला एक मांगल्याचा दिवस असतो. आमच्या जीवनामध्ये आमच्या उद्धाराची काळजी, चिंता, तृष्णा, लालसा, जिज्ञासा या रूपाने अभिव्यक्त होते. तेव्हा गीता सांगते, तुम्ही तुमच्या उद्धाराचं पहिलं पाऊल तुम्हीच उचललं आहे. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम न अवसादये. तुम्ही तुमची अवहेलना करू नका, तिरस्कार करू नका, तुम्ही तुमचा उद्धार करा. आणि असं जर केलं गेलं तर तुम्हीच तुमचे मित्र आहात, आणि असं नाही केलं तर तुम्हीच तुमचे शत्रू आहात. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. पुढे आणखी विस्तार आहे. आपल्याला एवढाच समजून घ्यायचं आहे की असं पुन्हा जन्माला मरणं आणि आईच्या उदरामध्ये येऊन तिला कष्ट देणं हे बरोबर नाही. पण यातून बाहेर पडण्याचा उपाय सुद्धा आमच्याकडे नाही. उपाय आम्ही केला नाही असं नाही, पण जितका उपाय केला तेवढा तो अपायच ठरला. म्हणून भगवंताला प्रार्थना करावी आणि प्रार्थनेच्या रूपाने भगवान सद्विचारांचं आदान त्या साधकाच्या जीवनामध्ये घडवितात आणि मग तो आपलं जीवन परमात्म्याला जोडतो. आणि ज्या दिवशी आपल्या अस्तित्वाचा ठसा परमात्म्याच्या अस्तित्वाशी खऱ्या अर्थाने जोडला जातो, त्या दिवशी तो साधक योगी बनतो. आणि योगी शब्दाचाच अर्थ होतो युजुर योगे, म्हणजे युज म्हणजे जोडणे. त्याने आपलं जीवन परमात्म्याशी जोडलं. मग एखादी गोष्ट जेव्हा जोडायची असते तेव्हा ती गोष्ट दुसरीकडनं तोडायची असते. मग अगोदर आपलं मन ह्या विश्वातल्या वस्तूंशी, व्यक्तींशी, घटनेशी, परिस्थितीशी जोडलेलं असतं. मग त्या परिस्थितीला, घटनेला, वस्तुस्थितीला मन आकृष्ट झालेलं असतं. तिथून त्या मनाला मागं घेणं आणि परमात्म स्वरूपाशी जोडणं हे योगानं सुनियोजित पद्धतीने करता येतं. म्हणून योग नियोजित चित्त. त्या योगाने चित्ताचं सुयोग्य पद्धतीने नियोजन करता येतं. आणि मग असा योगी परमात्म्याच्या मध्ये आपल्या मनाला रमवतो. तो कसा रमवतो? बालवत रमते चित्त. बालवत काल आपण पाहिलं. बालवत म्हणताना भूतकाळाची, भविष्यकाळाची चिंता नाही आणि भूतकाळाचं भय नाही किंवा काळजी नाही. वर्तमान काळात जे आपल्या समोर असेल त्यामध्ये रमून जाणं हा बालकाचा स्वभाव असतो. तसं योगी भूतकाळ आणि भविष्यकाळ सोडून देऊन जे वर्तमान काळ आहे त्या वर्तमान काळात तो जगत असतो. योगी तोच जो वर्तमान काळात जगतो, तो योगी. वर्तमान काळात का? भगवंताने जी परिस्थिती दिली त्याही परिस्थितीमध्ये एकरूप होऊन जगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे बालवत जगणं आहे. पण तसं अवघड आहे. अध्यात्मातले शब्द सोप्या पद्धतीने जरी उच्चारले आणि आम्हाला ते कळाले असं जरी वाटलं, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या जीवनामध्ये आणताना साधकाला कसं कासावीस व्हावं लागतं.
ही प्रत्यक्ष अनुसरण करणाऱ्या साधकांनाच विचारलं तर त्यांचा ते अनुभव सांगतील. मग ते बालवत ईश्वर सृष्टीमध्ये ते रमतात, भगवंताच्या स्वरूपात रमतात आणि भगवंताच्या भक्तीचा प्रभाव, त्यांच्या भगवंताच्या स्वरूप ज्ञानाचा प्रभाव, भगवंताच्या निष्काम कर्माचा प्रभाव इतका त्यांच्या जीवनामध्ये प्रभावित होतो की एखादा उन्मादक द्रव्य घेऊन जसं ध्येयभान विसरतो तसे भगवत भक्त आपलं ध्येयभान पूर्णपणे विसरतात. त्याला मत्तवत एव, उन्मत्तवत एव रमते, ब्रह्मणे रमते. आत्मस्वरूपामध्ये ते त्यांचं चित्त रमत होत असतं. आणि ह्याप्रमाणे पुण्याचा मार्ग म्हणजे सकाम पुण्याचा मार्ग जे विविध स्वर्गाधिकांना जातो त्याचाही त्यांनी त्याग केलेला असतो. आणि निषिद्ध कर्माचा जो मार्ग आहे, जो अधोगतीला जाणार आहे, त्याचाही त्याने त्याग केलेला असतो. म्हणून पुण्य विवर्जित पंथ, पाप पुण्याच्या विवर्जित असणारा शुद्ध परमार्थाचा जो मार्ग आहे त्यांनी तो स्वीकारलेला असतो. आणि प्रारब्धवशामध्ये रस्त्याने जे काही वस्त्र त्यांना फाटलेले कपडे दिसतील, चिंध्या दिसतील, ते शिवून गुंडाळून आपल्या अंगावरती परिधान लोकलज्जा निवारणार्थ करत असतात आणि भगवंताच्या भक्तीमध्ये राहत असतात. पण असा विचार आमच्यामध्ये केव्हा येईल? आम्हाला तर आमच्या दैनंदिन जीवनाच्या चक्रातून बाहेर पडण्याकरता वेळच नाही. तुमचं आमचं जीवन म्हणजे विशिष्ट चाकोरीमध्ये बद्ध झालेलं आहे. त्या चाकोरीच्या बाहेर येऊन विचार करायला वेळच नसतो. पण आधुनिक विचारवंत शिकलेले मंडळी मात्र 5 दिवस 6 दिवस आपल्या ह्या दैनंदिन कर्तव्याच्या चक्रामध्ये राहतात आणि शनिवारी रविवारी या सगळ्यातून बाहेर पडून काहीतरी वेगळा विचार करण्यासाठी काही लोक जात असतात. त्याला थिंक टँक पॉइंट असं म्हणूया. तिथे जाऊन विचार करता येईल अशा ठिकाणी ते जाऊन विचार करतात जीवनाचा. आपण जे चाललं आहे ते कितपत योग्य आहे, त्यात काही सुधारणा हव्या आहेत का, त्यात कोणत्या उणिवा आहेत का, अशा गोष्टींचा ते विचार करतात. पण पुन्हाही बाहेर जाऊन ते त्याच गोष्टीचा विचार करतात. चाललेलं जे काही त्यांचं व्यवसायाचं चक्र आहे त्या व्यवसायाच्या चक्राला गती कसं देता येईल, म्हणजे त्यातच पुन्हा त्या अडकण्याचाच प्रयत्न होत असतो. आणि म्हणून आचार्य थोडंसं त्याच जीवनामध्ये राहून बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात ते पुढच्या श्लोकामध्ये. कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी कामे तातः इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम् भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. आचार्य त्या साधकाला सांगतात, बाबा रे, इति परिभावय. भूभवती म्हणजे होणे असं नाही, आणि परिभावय अशा प्रकारची सगळ्या बाजूने तू परिभावना कर, विचार कर, चिंतन कर, मनन कर. कॉन्टम्प्लेट ऑन दॅट इश्यूज, थिंक ऑन दॅट, कॉन्टम्प्लेट ऑन दॅट, कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. इति परिभावय. कशावरती विचार करायचा, कशाचं चिंतन करायचं, पुन्हा 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 सगळ्या बाजूने विचार करायचा. परी हा उपसर्ग आहे आणि भूभवती हा धातू आहे. परिशब्दाचा अर्थ होतो सगळ्या बाजूने, आणि भावय म्हणजे विचार करावा.
कशाचा विचार करायचा? सर्वं विश्वम आसारम इति परिभावय. सर्वम शब्द बघा, सर्वं विश्वम असारम इति परिभावय. हा दिसणारा जो काही विश्वाचा पसारा आहे, विश्व शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण सृष्टी, इंटायर कॉस्मॉस, मायक्रोकॉस्मिक वर्ल्ड अँड मॅक्रोकॉस्मिक वर्ल्ड, असे हे व्यष्टी आणि समष्टी हे दोन्ही प्रकारचे जे विश्व आहे ते संपूर्ण विश्व आहे. ते कसं आहे सांगतात, सर्वम आसारम, सर्वम विश्वम आसारम. संपूर्ण विश्व जे आहे ते असार स्वरूपाचं आहे. कारण संपूर्ण विश्व हे संमिश्रण आहे, शुद्ध स्वरूपातलं हे जग नाही आहे. हे जगातली प्रत्येक वस्तू ही संमिश्र स्वरूपाची आहे. आपला देह जरी घेतला तर तो पंचमहाभूतांचा आहे, तिथेही संमिश्रण आहे. जगामध्ये अशी कोणतीच वस्तू नाही की ज्यामध्ये संमिश्रण नाही. आपल्यामध्ये सप्तधातूंचं 3.5 मातृपितृबीजांचं संमिश्रण आहे, पंचमहाभूतांचं संमिश्रण आहे. आणि त्यामध्ये काही सार असतं तर काही असार असतं. जसं दह्याचं मंथन केलं की लोणी हे सार रूपाने बाहेर येतं, तर आसार रूपाने ताक बाजूला पडतं. त्यामध्ये सार आणि आसार आहे. विचाराचे विविध प्रकार आहेत. सार आसार विचार, नित्य अनित्य विचार, आत्मा अनात्मा विचार. अर्थात हा अनात्मा, आसार, अनित्य हे संपूर्ण नेम या विश्वाला लागू पडत आहे. विश्वामध्ये एक वस्तू कायम स्वरूपाने नसते. आता 12 वाजले असं जर म्हटलं, लगेच दुसऱ्या क्षणाला तो सेकंदचा काटा आणि मिनिटचा काटा गेलेला असतो. म्हणजे आपण एखाद्या परिस्थितीचं एक विधान केलं तर ते विधान दुसऱ्या सेकंदाला लगेच बदलतं, त्यात चेंज होतं. हा नेम घटनेच्या, वस्तूच्या, व्यक्तीच्या बाबतीत लागू पडतो. आपल्या मनातले विचारही तेवढेच बदलतात. बुद्धीचे विचार, शरीरामध्ये असणाऱ्या असंख्य पेशींच्या मध्ये झपाट्याने बदल होत असतो. हे सर्व जे आहे ते बदलणार आहे. म्हणजे कधीच हे कॉन्स्टंट चेंजिंग या सगळ्या विश्वामध्ये होत असल्यामुळे हे संपूर्ण विश्व कसं आहे, रिलेटिव्हली आहे, सापेक्षताने सत्य दिसत आहे. परंतु फ्रॉम द स्टँड पॉइंट ऑफ अल्टिमेट रियालिटी जर पाहिलं तर या विश्वाच्या पाठीमागे असणारं सार चेतन तत्व आहे आणि बाकी संपूर्ण विश्व हे आसार आहे. आणि या साररूप चेतन तत्वाचाच आपल्याला बोध करायचा आहे. आणि म्हणून पुन्हा 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 रज्जूवर भासणारा सर्प हा मिथ्या आहे, भासमान आहे, पण त्याला अधिष्ठान स्वरूप असणारी रज्जू आणि रज्जोपहित चैतन्य मात्र हे सत्य आहे. याचा पुन्हा पुन्हा विचार करावा. म्हणून सर्वं विश्वम आसारम इति परिभावय. संपूर्ण विश्व हे आसार स्वरूपाचं आहे, क्षणभंगूर स्वरूपाचं आहे, बदलणारा आहे. त्याचा सगळ्या बाजूने विचार करावा. हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे, हे विश्व कसं आहे, स्वप्न विचारम त्यक्त्वा इति परिभावय. हे संपूर्ण विश्व हा स्वप्नातला विचाराप्रमाणे आहे. याचा विचार आपण मांडुक्य कारिकेमध्ये खूप विस्ताराने केलेला होता. स्वप्न काय आहे, तर स्वप्न हा एक मनोविकार आहे.
स्वप्न हा मनोविकार आहे. त्याला इंग्रजीमध्ये छान शब्द आहे. व्हॉट इज ड्रीम? इट इज प्रोजेक्शन ऑफ युअर माइंड. तुमच्या मनाचं प्रोजेक्शन म्हणजे स्वप्न आहे. असं एक विधान आपण त्या काळात केलं होतं. व्हेअर देर इज अ माइंड देर इज वर्ल्ड. व्हेअर देर इज नो माइंड देर इज नो वर्ल्ड. जिथे मन असतं तिथे विश्व असतं, आणि जिथे मन नसतं तिथे विश्वाचा अनुभवही येत नाही. स्वप्नामध्ये मन अर्ध जागृत असतं आणि जागृत अवस्थेमध्ये मन पूर्ण जागृत अवस्थेमध्ये असतं. मनुष्य जेव्हा झोपी जातो तेव्हा झोपलेल्या अवस्थेमध्ये अर्ध जागृत असलेलं मन अगोदरच्या जागृत अवस्थेतील जे जे आतापर्यंत अनुभव आले त्या अनुभवाचं एकत्रितकरण करून एक नवीन काल्पनिक विश्व निर्माण करते मन झोपेमध्ये. पंचपक्वान्नाचं जेवण जीवन तृप्त झालेला मनुष्य झोपला आणि त्याला स्वप्न पडलं की मला भूक लागली आहे, आणि तो हातामध्ये भिक्षापात्र घेऊन घरोघरी भटकतो आहे. मला खूप भूक लागली, एक अन्नाचा कण द्या. कोणी त्याला भिक्षा वाढत नाही. तो एका घरातून दुसऱ्या घरासारखा चाललेला आहे. कोणी त्याला द्यायला तयार नाही. तेवढ्यामध्ये एक पिसाळलेलं कुत्रा येतं. त्यालाही भूक लागलेली असते. ते याला चावतं. तो आणखी विवळतो. मला मलमपट्टी करायची आहे, मला डॉक्टरकडे जायचं आहे, मला पैसे द्या. रडतो आहे. आता सांगा बरं, हा मुळातच असणारा राजा याला कुत्रं चावेलच कसं? पंचपक्वान्नाचं जेवण जेवलेला आता मला भूक लागली म्हणून दारोदारी अन्नासाठी भीक मागेलच कसा? पण स्वप्न जेव्हा पडलं आहे तेव्हा तो त्या स्वप्नात जेव्हा मोठ्याने ओरडतोय, मेलो मेलो, मला कुत्रं चावलं आहे. त्या आवाजाने त्याचे सेवक धावत आले आणि पाहिलं आणि त्याला हलवलं, जागं केलं. पाहिलं तर अपचन त्याला झालेलं होतं, ढेकर देत होता. आणि राजा असल्यामुळे आजूबाजूला सगळे सेवक वर्ग होते. मग आता त्याचं स्वप्नातलं ते दुःख नव्हतं का? दुःख होतं, कारण ते मनानेच निर्माण केलं होतं ना. म्हणून तिथे भुकेचंही दुःख होतं, वेदनेचंही दुःख होतं. पण ज्या क्षणी जागृती अवस्थेमध्ये तो आला त्या क्षणी संपूर्ण स्वप्न हा एक मनोविकार होता, हे मनाचं एक कार्य होतं असं समजल्यानंतर जागृतीमध्ये तर तो तृप्त आहे, सुरक्षित आहे. पण मग प्रश्न येतो, तो अनुभव का आला? कोणी आणून दिला? तो मनाने आणून दिला आहे. मग अर्ध जागृत असणाऱ्या मनाने स्वप्न दाखवलं आणि पूर्ण जागृत असणाऱ्या मनाने ही विश्व दाखवलं. मग ते मन जेव्हा स्वप्नात जातं तेव्हा हे विश्व, जागृतीतलं विश्व मावळतं. आणि ते मन जेव्हा जागृतीमध्ये येतं तेव्हा स्वप्न विश्व मावळतं. म्हणजे जागृतीत स्वप्न नाही आणि स्वप्नात जागृती नाही. पण ते मन जेव्हा सुषुप्तीमध्ये लीन होतं तेव्हा सुषुप्तीमध्ये ना जागृत अवस्था ना स्वप्न अवस्था, दोन्ही अवस्था नसतात. मग तिथे मनच नसतं, तेव्हा तिथे जागृत आणि स्वप्न विश्वच नसतं. समाधीमध्ये मन अमन होतं, तिथेही त्याला विश्व आणि स्वप्न ही त्याला अनुभवाला येत नाही. मग काय आहे? जागृती आणि स्वप्न हा दोन्ही मनाचा खेळ आहे. पण मन अमन झालं की तिथे आता कसलाच भाग राहत नाही. पण जोपर्यंत स्वप्नामध्ये आहे तेव्हा स्वप्न व्यवहार आहे.
जोपर्यंत जागृतीमध्ये आहे तोपर्यंत जागृतीतले व्यवहार आहे, पण ही सापेक्षत्वाने. पण ह्या दोन्ही अवस्थेच्या पलीकडची स्थिती जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा मात्र तिथे दोन्ही अवस्थांचा अभाव झालेला असतो, कारण तिथे मनच नसतं ना. आणि म्हणून आचार्य सांगतात हा जागृतीतला सगळा व्यवहार जो आहे हा कसा आहे, स्वप्न विचारम विश्वम स्वप्न विचारम. हा सगळा विश्व आहे स्वप्नासारखा विचार आहे, म्हणून त्यक्त्वा टाकून द्यावा, टाकून देऊन काय, सर्वम असारम सर्वम विश्वम असारम. संपूर्ण विश्व हे असार स्वरूपाचं आहे, अनित्य स्वरूपाचं आहे. इति परिभावय, याचा पुन्हा पुन्हा विचार कर. ओ आचार्य, असं कसं म्हणता तुम्ही? हे सगळं जग स्वप्नाप्रमाणे आहे. प्रत्यक्ष मी दिसतोय, प्रत्यक्ष तुम्ही दिसताय, आई दिसते, वडील दिसताय. आचार्य म्हणतात हो ना, मला मान्य आहे, पण मीच तुला विचारतो, कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी कामे तातः. सांग बरं, कस्त्वं, तू कोण आहेस? को अहम, मी कोण आहे? सांग, तू कोण आहे, मी कोण आहे? का मे जननी, कोण माझी आई? को मे ताता, कोण माझा पिता? हु इज माय मदर, हु इज माय फादर? हु आर यू, हु एम आय, फ्रॉम व्हेअर डिड आय कम? मी कोण आहे, तू कोण आहे, मी कुठून आलो आहे, कोण माझी आई, कोण माझा पिता? सांग बरं. हा विचार आपल्या मागे एकदा येऊन गेला आहे, पुन्हा हाच विचार येतो आहे. कस्त्वं, कहा त्वं, तू कोण आहेस? तू कोण आहेस म्हणजे तू, मी, हा सगळा विचार देहाच्या संबंधाने येतो. देहाला मी म्हटलं की देहासंबंधी असणाऱ्या व्यक्ती वस्तूंना माझं म्हणावं लागतं, प्रसिद्धीला आपलं म्हणावं लागतं. पण ज्या शरीराला माझं म्हटलं ते शरीर तरी कुठे आपलं आहे? ते पंचकृत पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणापासून हा देह बनलेला आहे. मग असं जर आहे तर तू कोण आहेस नेमका? आचार्य विचारतात, कोहम, मी कोण आहे? मी कोण आहे किंवा तू कोण आहे किंवा आपण सगळेच विश्व हे कोण आहे? कामे ताता, कामे जननी कामे ताता, कोण माझी आई आणि कोण माझा पिता? पिता हा कायम पिता नसतो, जननी ही कायम जननी नसते, पुत्र हा कायम पुत्र नसतो, मी कायम मी नसतो, तू कायम तू नसतो. या सगळ्या सापेक्ष कल्पना विशिष्ट काळापुरत्या या विश्वात निर्माण झालेल्या आहेत. त्या नियमांचा आपण त्या नियमांचा असं म्हणण्यापेक्षा तो संबंध जो आहे आई वडील पुत्र माता पिता, हा आपण विशिष्ट काळात तो परिपालन करायचा असतो, त्याचं योग संगोपन करायचं असतं. आईवडिलांनी मुलाचं शिक्षण, मुलाने आईवडिलांचं कर्तव्याच्या भूमिकेतून त्यांचं वार्धक्याच्या काळामध्ये परिपालन, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण एकदा असाही विचार करायचा आहे, हे का माझे कायमचे वडील आहेत का? मी का त्यांचा कायमचा पुत्र आहे का? आणि आमचं नातं हे आईवडिलांचं किंवा पिता पुत्रांचं हे तरी कायम स्वरूपाचं कुठं आहे? या जन्मापुरतंच आहे ना. मग यालाच आपण एकदम अटॅचमेंट धारण करून ठेवली की हे वडील, ही आई, हा पुत्र, ही पत्नी, हा पुत्र, ही मुलगी, हा परिवार, हा सगळा मी आणि हे माझं अस्तित्व. असा जर आपण खूप विचार केला
तर हे विशिष्ट काळापुरतं निर्माण झालेलं नातं आहे. त्याचं आपण वेदाने शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्याचं संगोपन आणि त्याचं परिपालन केलंच पाहिजे. पण तेच कायम टिकून आहे, त्याचा कायम निर्वाह झाला पाहिजे असं काही नाही. ते आपल्याला ज्या ज्या गोष्टीचा संयोग होतो त्या गोष्टीचा वियोग होतो. म्हणून जे नातं निर्माण होतं संयोगाच्या मुळे, तेच नातं वियोगाच्यामुळे पुन्हा नष्टही होतं. आणि म्हणून हा संयोग आणि वियोग या सृष्टीतला कायमच असल्यामुळे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कोण आई आणि कोण पिता हो? त्यांचंही शरीर पंचमहाभूतांचं आहे, आपलंही शरीर पंचमहाभूतांचं आहे. त्यांच्या शरीरामध्ये असणारे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त हाही पंचमहाभूतांचाच एक विकार आहे ना. त्यांचंही जीवन प्रारब्ध क्रियामानाने संचिताने बनलेलं आहे. आपलंही शरीर तसंच आहे. मग शरीर तर पंचमहाभूतांचं आहे, पण त्यांच्यामध्ये असणारा आत्मतत्व मात्र ते आणि आपलं हे एकच आहे. म्हणून बाह्य उपाधींचा जास्त आसक्तीचा एक प्रभाव आपल्यावरती होऊ न देता हा एक स्वप्न विचार आहे, याचा पुन्हा पुन्हा विचार करावा. आणि सर्व हे विश्व स्वप्नाप्रमाणे आसार स्वरूपाचं आहे. इथे कोण मी, कोण तू, कोण आपली आई आणि कोण आपले पिता असा हा कायमचा संबंध नाही. कायमचं अस्तित्व आपलं चैतन्याशी आहे. आणि म्हणून तू विनाकारण तुला माझ्यावरती, मी तुला हे सगळं सांगतो, तुला राग येतो माझा का? अरे म्हणतात, त्वयि मयि चान्यत्रैको विष्णु व्यर्थम कुप्यसि मयि सहिष्णु भव समचित्त सर्वत्र त्वं वाञ्छसि चिरात्यधि विष्णुत्वं भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते. इथे कुप्यसी, व्यर्थम कुप्यसी, कुप्यसी म्हणजे तू रागवतोस असा अर्थ होतो. व्हाय आर यू गेटिंग अँग्री विथ मी असं त्याचं ट्रान्सलेशन केलं आहे. तू माझ्यावरती का रागवतोस? पण कसं आहे, व्यर्थम, व्यर्थम म्हणजे अननेसेसरी, विनाकारण, कारण नसताना. आचार्य म्हणतात, अरे बाबा तू माझ्यावरती का रागवतोस? काय कारण आहे रागवण्याचं? काय कारण आहे असं म्हणताना, व्यर्थम त्वं कुप्यसी, तू व्यर्थ माझ्यावरती रागवतो आणि माझ्याविषयी तू असहिष्णू होतो. तू माझ्याविषयी, मयी म्हणजे माझ्याविषयी, असहिष्णू होतो म्हणजे तू इम्पार्शल होतो, इम्पेशंट असा होतो माझ्याविषयी. तू अस्वस्थ होतोस आणि तू रागवतोस. रागवणं काय प्रकार आहे बरं? आपणच प्रश्न विचारा, काय रागवणं म्हणजे नेमकं काय आहे? काय काय मानसिक संकलन किंवा काय मानसिक प्रक्रिया घडते जेव्हा रागवतो तेव्हा? आणि जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा तरी काय प्रक्रिया घडते? आचार्य म्हणतात, का कशासाठी रागवणं आहे मला हेच कळत नाही. तो व्यर्थम कुप्यसी मयी सहिष्णू, मयी असहिष्णू, माझ्याविषयी तू असहिष्णू होऊन, बिंग इम्पेशंट होऊन माझ्यावरती तू का रागवतोस? जी गोष्ट आपल्याला नको आहे, जी गोष्ट आपल्याला प्रतिकूल आहे, ती गोष्ट जेव्हा घडते तेव्हा आपण रागवतो. जी गोष्ट आपल्याला अनुकूल आहे, जी गोष्ट आपल्याला हवी आहे, जी गोष्ट घडावी अशी अपेक्षा आहे, तशीच गोष्ट जर घडली तर आपण त्या घटनेवरती, त्या व्यक्तीवरती, त्या वस्तूवरती प्रेम करतो. म्हणजे जी गोष्ट आपल्याला सुखावं आहे, अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम, जे अनुकूल वेदनाकारक असतं ते सुख आणि जे प्रतिकूल वेदनाकारक असतं ते दुःख. मग हे जे अनुकूल प्रतिकूल हा जो भाव आहे,
हा तर सुख दुःखाचा भाव आहे, आणि हा सुख दुःखाचा भाव हा मनाचा विकार आहे. मान अपमान हा बुद्धीचा विकार आहे, आणि शीत उष्ण हा शरीराचा विकार आहे. मग आचार्य सांगतात, बाबा तू शरीराच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर, बुद्धीच्या ह्या द्वंद्वात्मक स्थितीमध्ये अडकून माझा कोणी अपमान, मान केला, कोणी मला सुख दुःख दिलं, कोणी मला ढकललं, मला वरती काढलं, अर्थात शीत उष्ण अशा परिस्थिती म्हणजेच पुन्हा द्वंद्वात्मक स्थिती मला कोणी करून दिली, तर मी त्याच्यावरती कधी रागवतो, कधी तर प्रेम करतो. पण त्या स्तरावरच कायम जगणं म्हणजे खरं जगणं आहे का? नाही. बुद्धीच्या, मनाच्या आणि शरीराच्या स्तरापेक्षा एक वरचा स्तर आहे, आत्मस्तर आहे. त्या आत्मस्थितीमध्ये राहणं त्याला समचित्त असं म्हणतात. गीतेमध्ये ह्या समचित्ताचा विचार अनेक अध्यायांच्या मध्ये आलाय. समचित्तत्वम. आचार्य म्हणतात समचित्त भव. ह्या शरीराच्या ह्या द्वंद्वात्मक स्थितीमध्ये राहण्यापेक्षा त्यापेक्षा वरच्या स्थितीमध्ये, समचित्त अशा स्थितीमध्ये राहा. कारण का बरं? ते जे आत्मस्थिती आहेत, त्या आत्मस्थितीला या ठिकाणी भगवंतांनी स्टेट ऑफ विष्णू असं म्हटलं आहे. ती विष्णूची स्थिती अनुभवायची असेल तर ते विष्णू तत्व तुझ्यामध्ये पण आहे, ते विष्णू तत्व माझ्यामध्ये पण आहे, आणि ते विष्णू तत्व जगातल्या प्रत्येक वस्तूला अधिष्ठान रूपाने आहे. आणि म्हणून त्वयी म्हणजे इन यू, मयी इन मी म्हणजे माझ्यामध्ये, तुझ्यामध्ये, च आणि अन्यत्र म्हणजे इन ऑल अदर थिंग्स अँड बिंग्स, दुसऱ्या सगळ्या वस्तूंच्या आणि व्यक्तींच्या मध्ये एकोह विष्णू, एकमेव अद्वितीय असणारा विष्णू म्हणजे चैतन्य तत्व, ते तुझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे आणि सगळ्यांच्या मध्ये आहे. आणि ते तत्व एकच जर आहे तर विनाकारण तू माझ्यावरती का रागवतोस? कारण जे तुझ्यात आहे ते माझ्यात आहे. दोघांची उपाधी भिन्न आहेत, पण उपहित चैतन्य तर एकच आहे ना. मग बाह्य उपाधीवर लक्ष केंद्रित करून रागद्वेषात्मक जीवन जगण्यापेक्षा या सगळ्यांच्या पलीकडे अधिष्ठान रूपाने असणारं चैतन्य, ते चैतन्य विष्णू तत्व, ते तुलाही, मलाही आणि सगळ्याही वस्तूंना अधिष्ठान आहेत. मग आपण सगळे एकच आहोत, तू विनाकारण माझ्यावरती का रागवतोस? म्हणून चित्ताची ही समचित्त अवस्था ठेव. आणि ही तुला मी का सांगतो? सर्वत्र अशी अवस्था तू का अनुभव? आचार्य सांगतात, वांचसी अचिरात यदि विष्णुत्वम. यदि म्हणजे जर, त्वम म्हणजे तुला, सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी, अचिरात म्हणजे कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता, अचिरात तत्क्षणी, विष्णुत्वम वांछसी, तुला अशा या विष्णू तत्वाची वांछा, आकांक्षा, इच्छा असेल, इफ you have a desire to see that Vishnu Tattvam in all things and beings without losing any time, कोणत्याही क्षणाचा विलंब न करता तुला जर त्या विष्णू तत्वाची, ब्रह्मतत्वाची, आत्मतत्वाची अनुभूती घ्यायची असेल तर तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांच्या मध्ये अधिष्ठान रूपाने असणारं चैतन्य ते एकच आहे. तर मग विनाकारण देहाच्या स्थितीवरती येऊन मला तू का रागवतोस? किंवा इतर वस्तूंच्या बद्दल रागद्वेषात्मक तुझं आयुष्य का खर्च करतोस? आणि म्हणून तू या सगळ्यांच्या अतीत असणाऱ्या अधिष्ठानाच्या स्वरूपाचे एकरूप होऊन राहा. जे समचित्तत्व आहे ना, समचित्तत्व सगळ्या ठिकाणी सम असणारं चैतन्याच्या ठिकाणी चित्ताची स्थापना कर.
आणि अशाच त्यात व्यापनशील असणाऱ्या तत्वालाच विष्णू असं म्हणतात. आणि अशा ह्या विष्णू तत्वाचा अनुभव तुला तत्क्षणी घ्यायचा असेल तर तुझी इच्छा असेल तर अंतःकरणाचं चित्ताची समत्व अवस्था ठेव. कारण आपण जगाकडे जग जसं आहे तसं पाहत नाही. आपलं चित्त जसं आहे तसं आपण जगाकडे पाहतो. एखाद्या वस्तूच्या बद्दल आपण पटकन आकृष्ट होतो. आपण एखाद्या वस्तूच्या बद्दल इग्नोर करतो ती वस्तू. म्हणजे काय करतो, म्हणजे मला ती आवडत नाही म्हणून इग्नोर केली आणि मला आवडली म्हणून मी त्याकडे अट्रॅक्ट झालो, आकर्षित झालो. परंतु हे पुन्हा माझ्याच मनातले रागद्वेषच ना, हा माझा मान अपमान ना. म्हणून याच्याही पलीकडे ह्या शरीराच्या स्तरापेक्षा, मनाच्या स्तरापेक्षा, बुद्धीच्या स्तरापेक्षा एक वरचा स्तर आहे ना जगण्याचा, चैतन्य रूपाने अनुभवण्याचा. तो तू जर तुला अनुभवायचा असेल तर तू चित्ताची समत्व अवस्था ठेव. समत्वम योग उच्यते असं गीतेमध्ये म्हटलं आहे. हाच गीतेचा विचार पुन्हा पुन्हा येतो. म्हणून बाबा रे, तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांच्यामध्ये जर चैतन्य आहे तर तू विनाकारण व्यर्थम कुप्यसी मयी असहिष्णू. माझ्यावरती विनाकारण मी सगळं सांगतो, तू माझ्यावरती रागवतोस का? काही कारण नाही म्हटले. सगळ्यांच्यामध्ये, वस्तूच्या मध्ये कोणता ना कोणता त्रिगुणात्मक असल्यामुळे दोष आहेत आणि आत्मा हा निर्दोष आहे. म्हणून निर्दोष असणाऱ्या चित्ताला, निर्दोष असणाऱ्या आत्मतत्वाला, तत्वाच्या ठिकाणी चित्ताला स्थिर कर आणि त्या ठिकाणी तत्वाचा अनुभव घे. विनाकारण तुझ्या आयुष्यातला वेळ वाया घालवू नको. मनुष्य आपल्या आयुष्यातला वेळ कुठे वाया घालवतो त्याचाही विचार थोडक्यात आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहूया. हा तिन्ही विचारांचं एकत्रीकरण आहे, म्हणजे एकमेकाला जोडणारे आहेत हे सगळे विचार. शत्रौ मित्रे पुत्रे बंधौ मा कुरु यत्नं विग्रह संदौ सर्वस्मन्नपि पश्चात्मानं सर्वोत्रोत्सृज भेदात् ज्ञानं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते. आपण या श्लोकातली एक लाईन घेऊया. मा कुरु यत्नम. मा म्हणजे नको, कुरु म्हणजे करणे, यत्न म्हणजे प्रयत्न. बाबा रे, सारखा पुन्हा 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 त्याच गोष्टीचा तो प्रयत्न करू नकोस. कोणत्या गोष्टीचा? विग्रह आणि संधी. विग्रह म्हणजे काय? ब्रेकिंग. आणि संधी म्हणजे मेकिंग. माणसाच्या आयुष्यामध्ये सारखा काही ना काहीतरी कोणाशी तरी ब्रेकिंग अप होतं, मेकिंग अप होतं. ब्रेकिंग मेकिंग ही गोष्ट सारखी चालू असते. कोणाची ब्रेकिंग, कोणाची मेकिंग होते? तर जे आपल्या विरुद्ध जातात, म्हणजे बौद्धिक स्तरावर विरोधात्मक काही गोष्टी होतात, मनाच्या स्तरावरती भावनात्मक दृष्टीने काही विरोध होतो आणि काही शरीराच्या दृष्टीने विरोध होतो. पण जिथे अशा प्रतिकूल गोष्टी घडल्या, त्या व्यक्तीने घडवल्या, की त्यांच्याबद्दल आपण विग्रह म्हणजे शत्रुत्व निर्माण करतो आणि प्रयत्न करतो. तो माझा ना एक नंबरचा शत्रू आहे. म्हणजे बहुतेक एकाच क्षेत्रामध्ये काम करणारे लोक एकमेकाचे शत्रू जास्त होतात. एका फील्डमध्ये, एका क्षेत्रामध्ये. अन्य क्षेत्रातले लोक अन्य क्षेत्रात फारसे एकमेकाचे शत्रुत्व नसतात, पण एकदा शत्रू बनले की ते माणसं त्यांच्या संबंधी उलटा विचार करायला सुरुवात करतात रात्रंदिवस. त्याच्या विरोधी कसं करता येईल, त्याला अपमानित कसं करता येईल, त्याला दुःख कसं देता येईल, त्याला शारीरिक पीडा कसे पोहोचवता येईल, हा प्रयत्न करतात. आचार्य म्हणतात, तुमचं आयुष्य त्याच्यासाठी खर्च करू नका. मा करू यत्नम विग्रह. ते ब्रेकिंग अप, तोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका. पण काहींचा जोडण्यासाठी पण प्रयत्न असतो. आचार्य म्हणतात, मा करू यत्नम संधौ. संधी प्रयत्न करू नका. तो माझा मित्र, त्याला मित्र बनवायचा आहे आणि त्याला मित्र कसा बनवता येईल, मग वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स वापरल्या जातात.
त्याला काय आवडतं, त्याला कोणती गोष्ट प्रिय आहे, तो त्याचा मित्र कोण आहे, त्याचा मित्र आपला मित्र आहे का, मग त्या निमित्ताने वेगवेगळ्या आपल्याला तो अनुकूल आहे, त्याला आणखी अनुकूल कसं बनवता येईल याकरता वर्षानुवर्ष प्रयत्न करून मित्रत्वाचं नातं निर्माण केलं जातं आणि त्याचं पुन्हा संगोपन केलं जातं. तसं पुत्रे बंधू, पुत्र म्हणजे आपल्या घरातले सगळे मुलं बाळ, आपल्या जोपर्यंत मनोनुकूल आहे तोपर्यंत आपण त्यांच्याशी चांगला संबंध करतो. पण एकदा की बिघडलं की तो कोर्टामध्ये लिहून देतो की याचा माझा काही संबंध नाही. अर्थात पुत्र आणि पिता देखील एक काळ असा येतो की तिथे त्यांचं शत्रुत्व आणि मित्रत्वाचं नातं पुन्हा तयार होतं. बंधू म्हणजे सगळे बंधू नातेवाईक कुठपर्यंत आहे, यावत वित्तो पारजन सक्तस्ता वन्यज परिवार रक्तात, ते सगळं संपलं. जोपर्यंत संपत्ती आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक, संपत्ती संपली की सगळे नातेवाईक निघून जातात. आणि मग आपण आपल्या आयुष्यातला किती काळ ह्या शत्रू, मित्र, पुत्र, बंधू यांच्या तोडण्यासाठी किती वेळ खर्च घालतो, त्यांना जोडण्यासाठी किती वेळ खर्च घालतो. आचार्य म्हणतात मा करू यत्नम विग्रह संदो, या जोडण्या तोडण्याच्या मध्ये आपल्या आयुष्याचा वेच करू नका. मग काय करा, सर्वस्मिन आत्मानं पश्य, जे आपले आयुष्याच्या निम्म्या वयापर्यंत मित्र असतात ते आपले शत्रू बनतात आणि जे अगोदर शत्रू असतात ते आपण मित्र बनवतात. जे निम्म आयुष्य आपण शत्रुत्व करण्यामध्ये घालवलं, निम्म आयुष्य मित्रत्व करण्यामध्ये घालवलं, पण आपण त्या सगळ्यांच्या मध्ये आत्मतत्व आहे अशा भूमिकेतनं कधी पाहिलंच नाही. आचार्य सांगतात ही गोष्ट पाहायला पाहिजे. तुम्ही जी करतात ती मी सांगितली, पण आता तुम्ही जी करतात ती सांगितली, पण आता मी जी सांगतो आहे ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. काय केली पाहिजे, आत्मानं पश्य, आत्मानं पश्य, सी युअर सेल्फ इन देम, सी युअर सेल्फ इन ऑल थिंग्स अँड बीइंग्स. तुम्ही स्वतःला त्यांच्यामध्ये पहा. आत्मानं पश्य, तुम्ही तुम्हाला त्यांच्यामध्ये पहा. कुठं म्हटले, सर्वस्मिन अपि, अरे हे वृक्ष देखील माझेच आहेत, हा भारत देश माझाच आहे. जसं आई आपल्याला आपल्या मुलांच्या मध्ये पाहते, आईवडील त्यांना आपल्या मुलांच्या मध्ये पाहतात आणि त्यांना आनंद कसा होईल असाच ते प्रयत्न करतात. आणि म्हणून या शत्रू मित्र हे बनवत बसण्यापेक्षा सगळ्यांच्या मध्ये आत्मतत्व आहे या भूमिकेतनं त्यांना तुम्ही प्रेम करा. शत्रुत्व आणि मित्रत्व हे दोन्ही गोष्टी अलीकडच्याच आहेत. तो माझा मित्र आहे, तो माझा शत्रू आहे, म्हणजे हा मित्र आहे म्हणजे कुणीतरी शत्रू आहे. त्यामध्ये वेळ खर्च घालवण्यापेक्षा सगळ्यांच्या मध्ये आत्मतत्व आहे या भूमिकेतनं तुम्ही त्यांना पहा. ही व्यवहाराच्या उच्च स्थितीची अनुभूती आहे. सर्वत्र तुम्ही काय करा, हे जे अज्ञानापासून निर्माण झालेले जे भेदज्ञान आहे, अज्ञानाने भेदज्ञान निर्माण होतं, त्यांना तुम्ही टाकून द्या. म्हणून सर्वत्र हे जे काही भेद निर्माण होतो ना तो अज्ञानामुळे, म्हणून भेद अज्ञानम उत्सृज्य, भेदा अज्ञानापासून निर्माण होणारे जे भेदज्ञान आहे, हा मित्र, हा शत्रू, तो पुत्र, हा बंधू, ही पत्नी, हा पती, हा सगळा परिवार, हा माझे जवळचे ते लांबचे, हे सगळे जे आहे भेदातून अज्ञानामुळे हे प्रकारचे भेद उत्पन्न होतात आणि हे भेदज्ञानामुळे पुन्हा सुख दुःख होतात. आचार्य सांगतात या भेदज्ञानाला कारण असणारं जे अज्ञान आणि अज्ञानापासून निर्माण होणारं भेदज्ञान उत्सृज्य, फेकून द्या, टाकून द्या. आणि सर्वत्र सगळ्या ठिकाणी आत्मतत्व एक आहे, त्या आत्मतत्वाचं चिंतन करा, मनन करा, त्याचं भजन करा आणि त्यामध्ये आपल्या आयुष्याचा वेळ खर्च घाला. विनाकारण शत्रू मित्र तो निर्माण करण्यासाठी आयुष्याचा वेच करू नका. हा मोलाचा संदेश आचार्य आपल्याला देतात. शत्रौ मित्रे पुत्रे बंधौ मा कुरु यत्नं विग्रह संदौ सर्वस्मिन्नपि पश्चात्मानं
सर्वत्रोत्सृज भेदात् ज्ञानं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते